रामकृष्ण हरी सर्वांना अनिल मोठे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण संदीप दादाच्या गावाला कोपरगावला आहे. कोपरगावमध्ये आहे ना मंदिर आहे, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी मंदिर, श्री क्षेत्र बेट कोपरगाव या मंदिराच्या इथं आलेलं आहे. तर तुम्हाला आतमध्ये मंदिराचं लोकेशन, आजूबाजूचा परिसर दाखवतो, तर नक्कीच व्हिडिओ बघा. तर आपण आहे ना मंदिराच्या आवारामध्ये पोहोचलेलो आहे. इकडं आपण सुंदरी पार्किंग लावलेली आहे आपली, आणि मंदिराचा बाहेरून लुक बघा आणि राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी मंदिर, श्री क्षेत्र बेट कोपरगाव इथे मंदिर आहे. हे आपण आतमध्ये जाऊया, आजूबाजूचा परिसर पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया. खूप छान असं वातावरण आहे. साईडनं झाडं पण लावलेली आहेत आणि मंदिराचं जी डिझाईन केलेली आहे खूप छान आहे. वरती कळस पण आहे मंदिराचा आणि साईडनं हिरवगार असं शोची झाडं बिडं लावलेली आहेत. खूप छान आहे. असं आपण आतमध्ये जाणार आहे मंदिरात दर्शनासाठी. तर आपण बघूया, तुम्हाला दाखवू. आजूबाजूचा परिसर खूप छान असा आहे ना, बाहेरून तर आहे ना मंदिर असं उत्कृष्टपणे मंदिर आहे. तर आपण आतमध्ये मंदिरात दर्शनासाठी जाऊया. गर्दी नाही काहीच. आमचे संदीप दादा त्यांची मंडळी आणि आमची सुंदरी म्हणजेच आमची वाईफ मंदिरात आलेलं आहे. ही समाधी मंदिर आहे. श्री सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज भवानगिरी महाराज समाधीस्थान, काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपाळ ट्रस्ट, बेस्ट कोपरगाव जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र. हे त्यांचं चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आपण मंदिराच्या आवारामध्ये चाललेलं आहे बघा. मंदिराचा बघा किती गर्दी काहीच नाही. मंदिर पूर्ण खाली आहे. समाधी मंदिर बघा, समोरून दाखवतो तुम्हाला. एकदम खूप छान असं मंदिर आहे रेखाटलेलं. मला जवळून आहे ना व्हिडिओ दाखवतो, नक्कीच बघा. जवळ खालीच मंदिर आहे बघा. जवळनं एकदम मंदिराचं दर्शन तुम्हाला एकदम जवळनं दाखवतो बघा. कसं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, दर्शन घ्या. कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मंदिर खूप छान आहे आणि मोठं पण आहे मंदिर बघा. आपण प्रदक्षिणा घेऊन येऊया मंदिराची. तर खूप छान असं मंदिर आहे. नक्कीच तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बघा, मंदिर पूर्ण मोकळं असल्यामुळे ना गर्दीच नाही मंदिरामध्ये. नाहीतर अशी नॉर्मली गर्दी भरपूर भेटली असते मंदिरामध्ये. आपल्याला खाली जाईल मंदिर. दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे बरं का. दर्शनात बघा वरती शिखर बघा, शिखर बघू शकता आपण. दर्शन घेऊन बाहेर आलो. खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. आणि ह्याच्याच बाजूला काशी विश्वनाथ मंदिर, आमचे संदीप दादा यांच्या गावाला आलेलो आहे कोपरगावला. त्यांनी आपल्याला बोलवलं होतं, त्यांच्या घरी आलेलो. त्यांनी आता उत्कृष्ट पाहुणचार केलेला आहे. आणि आता आपण आहे ना इथून काशी विश्वनाथ मंदिर या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आले. तत्पूर्वी बघा मंदिराच्या समोरून बाहेरचा लोक दाखवतो. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी मंदिर आहे. हे दर्शन तुम्ही दाखवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, हे संदीप दादा आहेत. आता आतमध्ये चाललेलं आहे बरं का. इकडे काशी विश्वनाथ मंदिर. आमचा नंदी आहे इकडे. घ्या दर्शन. गृहित स्मित देवांना, ऋषींना व गुरु कांचन स्मिता, बुद्धितगम तरलोक्षम तमामीन पुरुषोत्तम. शुक्र आहे. घ्या दर्शन. शनी नीलांजबा सविवृत्र यमाग्रम छायाचित्रम नमस्तुतम. शनी ग्रह आहेत ना, ग्रहापैकी हे ग्रह आहेत.
सर्वांचं तुम्हाला दर्शन दाखवतो. राहू घ्या दर्शन. केतू, यतधर्म दर्शन घ्या. आपण जे नवग्रह आहेत, नवग्रहाचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. आणि काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन, सूर्य, चंद्रमा, मंगळ, आणि बुद्ध. तर आता आपण आतमध्ये काशी विश्वनाथ मंदिराकडे जाऊया. आतमध्ये दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जाऊया. काशी विश्वनाथ मंदिरामध्ये आतमध्ये दर्शन घेऊया. आतमध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी. आमची सुंदरी गेलेली आहे आतमध्ये दर्शनासाठी. तर मी पण आतमध्ये जातो आहे. हर हर महादेव, शंकर भोले. तर दर्शन गणपतीचं दर्शन आणि काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन बघा. दर्शन घेतलेलं आहे बरं का. खूप छान दर्शन झालेलं आहे बघा. आमच्याबरोबर संदीप दादा आणि त्यांची मंडळी आली होती. त्यांनीही काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतलेलं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. व्हिडिओ साईडला आहे ना हिरवगार वृंदावन म्हटलं तरी चालेल, कारण की शोची झाडं लावलेली आहेत. खूप छान असं निसर्गरम्य हिरवगार लुसलुशीत वातावरण आहे. इकडे पाणी फिल्टरची सुविधा दिसते आहे. पाण्याची सुविधा पण केलेली आहे आत मंदिरामध्ये. आणि साईडला झाडी झुडपी एवढी आहेत ना, खूप छान आहे बघा. हे काशी विश्वनाथ मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे हे, कारण की त्यांचं जे काम जे केलेलं आहे दगडावरती ते कोरीव बघा. तुम्ही कसं वाटतं आहे. मी दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. आणि साईडला बघा लिंबाची झाडं किती मोठी आहेत बघा. सगळी टोटल लिंबाची झाडं बघतात मला. तर सगळीकडे लिंबाची, इकडे बदामाची झाडं आहेत, पण ह्या साईडला जी आहेत कट्ट्याच्या बाहेरमध्ये ती सगळी लिंबाची झाडं दिसतात बघा. हिरवगार लुसलुशीत. हे संदीप दादा आहेत बरं का. ह्यांनीच आपल्याला ह्यांच्या गावामध्ये मंदिर आहे चला म्हणली. जनार्दन स्वामी, राष्ट्रीय श्री संत सद्गुरू जनार्दन यांच्या दर्शनासाठी चला म्हणली समाधी आहे. दर्शन घेऊन येऊया. खूप छान आहे. आणि बाहेरून बघा तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. आणि दर्शन आम्ही दोन्हीकडलं काशी विश्वनाथ आणि नेतले समाधीचं दर्शन घेऊन आलेलं आहे. खूप छान दर्शन असं झालेलं आहे. मी हा व्हिडिओ बघितलाच असेल, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असेल तर माझ्याकडनं जेवढं होता येईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनल जर नवीन असला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.